दादा कोंडकेंच्या मृत्यूचं कोड कधी सुटलंच नाही। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक दादा कोंडके म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक सुवर्ण अध्याय। दादा कोंडके यांनी मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातही आपला दबदबा निर्माण केला। त्यांच्या युक्तिवादासमोर सगळेच हात टेकायचे। मुंबईतील एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवली। त्यांचं खरं नाव कृष्णा कोंडके असं होतं। सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा भविष्यात मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार ठरला। मोठा भाऊ या नात्याने सिनेसृष्टी आणि चाहते त्यांना दादा म्हणून हाक मारायचे। यामुळे त्यांनीही सिनेमांमध्ये त्यांचं नाव दादा कोंडकेच लावायला सुरुवात केली। पण आयुष्यभर प्रसिद्धी मिळालेल्या दादांच्या मृत्यूबाबतची ती गोष्ट आजही गोडच आहे। 14 मार्च 1998 रोजी पहाटे मुंबई येथील रामा निवास या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना तातडीने सुश्रुषा नर्सिंग होम मध्ये नेण्यात आले। तेथे त्यांचा मृत्यू झाला। त्यांचे डॉक्टर आणि मित्र डॉक्टर अनिल वाकणकर यांनी आदल्या दिवशीच दादांची नियमित तपासणी केली होती। दादांचा मृत्यू झाला तेव्हा ते उषा चव्हाण यांच्यासोबत जरा धीर धरा या सिनेमात काम करत होते। त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत नेहमीच संभ्रम राहिला आहे। एका वृत्तपत्रानं याबद्दल म्हटलं होतं की दादांच्या मृत्यूच्या काही महिन्यानंतर समोर आले की सुश्रुषा येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला। पण तेव्हा अचानकपणे दादा कोंडके यांना त्यांच्या घरी आणण्यात आले होते। तेव्हा असं नेमकं का करण्यात आलं हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे। दादांच्या मृत्यूबाबत आजही चर्चा होते।